नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे आणि त्याचबरोबर जी के आणि जी एसवरती आधारित असे टोटल 50 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे, जे की पोलीस भरतीसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. तर बघा, या ठिकाणी 26 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. खालीलपैकी कोणते भाषेचे स्वरूप नाही आहे? खालीलपैकी कोणते भाषेचे स्वरूप नाही आहे? तर याचं पर्याय क्रमांक जे आहे सांकेतिक भाषा, हे काय आहे रे? भाषेचे स्वरूप नाही आहे. मातृभाषा भाषेचं स्वरूप आहे. त्यानंतर बोली भाषा पण आहे, त्याचबरोबर प्रमाण भाषासुद्धा आहे. त्यानंतर 27 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. संधीचा योग्य प्रकार ओळखायचा आहे या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी संधीचा योग्य प्रकार कोणता आहे? तर यनादेश ही काय आहे रे? संधीचा योग्य प्रकार आहे. त्यानंतर भाववाचक नामाचा गुणधर्म कोणता? बघा, भाववाचक नामाचा गुणधर्म कोणता आहे? तर भाववाचक नामाचा गुणधर्म आहे ते एकवचनी असते. लक्षात ठेवायचं, भाववाचक नाव कसं असतं? एकवचनी असते. त्यानंतर बघा, या ठिकाणी कोणता क्रियापदाचा प्रकार नाही आहे? तर कोणता क्रियापदाचा प्रकार नाही आहे या ठिकाणी? तर आशय हा जो आहे हा क्रियापदाचा प्रकार नाही. भावकर्तृक क्रियापद आहे, त्याचबरोबर भावकर्तृक आहे, अपूर्ण विधान क्रियापद आहे आणि उभयविध क्रियापदसुद्धा आहे. तर याचं बरोबर उत्तर होणार आहे 3 नंबरचं. त्यानंतर 30 नंबरचा प्रश्न बघा तुमच्यासमोर आहे. हे बघा, या ठिकाणी क्रियापदाबद्दल कोणती माहिती खरी नाही आहे? या ठिकाणी खरी नाही आहे विचारलेले आहे. तर ह्या ठिकाणी कोणती माहिती खरी नाही? आपण एक एक पर्याय वाचू. क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द. बघा, क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द ही पण माहिती योग्य आहे. त्याचबरोबर क्रियापद हे जे आहे ही कोणती अविकारी जात आहे का? विकारी जात आहे. तर ही सुद्धा काय आहे? बरोबर आहे, अविकारी जात आहे. त्यानंतर मिश्र वाक्य जोडण्याचे कार्य करते. बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, मिश्र वाक्य जोडण्याचे कार्य करते. त्यानंतर 4था नंबरचा प्रश्न बघा, पर्याय बघा. स्थळ काळाबद्दल माहिती देत नाही. बघा, हे चुकीचे आहे. स्थळ आणि काळाबद्दल माहिती देतं क्रियापद, हे पण तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक जे आहे हे याचं बरोबर उत्तर होणार आहे. खरी नाही आहे कोणतं? तर हे खरं नाही आहे. बाकी सगळे याचे करेक्ट आहे. त्यानंतर 31 नंबरचा प्रश्न बघा, प्रयोगाचा एक प्रकार ओळखा. बघा, प्रयोगाचा एक प्रकार ओळखायचा आहे. यापैकी कोणता प्रयोगाचा प्रकार आहे? तर बघा, हर्षदर्शक हा प्रयोगाचा प्रकार नाही आहे. त्याच्यानंतर अधिकारी हा पण प्रयोगाचा प्रकार नाही आणि विरोधक हा सुद्धा प्रयोगाचा प्रकार नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे संकर हा जो आहे हा प्रयोगाचा एक प्रकार आहे. त्यानंतर अनल या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे. अनल म्हणजे काय रे? अंधार, तपक, भाळ, पावक. या ठिकाणी बरोबर उत्तर होणार आहे पावक. अनल म्हणजे काय रे? पावक. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दुराग्राही म्हणजे काय? बघा, ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे दुराग्राही म्हणजे काय. 33 नंबरचा प्रश्न बघा, दुराग्राही म्हणजे काय? या ठिकाणी याचं बरोबर उत्तर होणार आहे हट्टीपणा करणारा. दुराग्राही म्हणजे काय? हट्टीपणा करणारा. लक्षात ठेवायचं आहे, दुराग्राहीचा अर्थ होतो हट्टीपणा करणारा. त्यानंतर पगडा बसणे म्हणजे काय? बघा, पगडा बसणे म्हणजे काय? याचं बरोबर उत्तर होणार आहे 34 नंबरच्या प्रश्नांचं छाप उमटणे. लक्षात ठेवायचं, पगडा बसणे म्हणजे काय? छाप उमटणे. त्यानंतर 35 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी भाववाचक नाम ओळखायचं आहे. तर बघा, ह्या ठिकाणी भाववाचक नाम आहे गुलामगिरी. पर्याय क्रमांक 1 नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 36 नंबरचा प्रश्न बघा, दिलेल्या शब्दातून क्रियापद ओळखायचं आहे. बघा, या ठिकाणी लिहिणारा, लिहितो, लेखन, लेखक. तर बघा, लिहितो हे काय आहे रे? हे क्रियापदाचं काय आहे रे? प्रकार. हे क्रियापद आहे कोणतं? लिहितो. त्यानंतर 34 नंबरचा प्रश्न बघा, खालील शब्दाची विभक्ती ओळखायची. गणपतीचा मोदक हा नैवेद्य आहे. बघा, गणपतीचा मोदक हा नैवेद्य आहे. या ठिकाणी चा हा प्रत्यय लागलेला आहे आणि चा हा प्रत्यय कोणत्या विभक्तीमध्ये येतो? तर चा हा प्रत्यय येतो षष्टीचा. चाची चेच्या. लक्षात ठेवायचे आहे, चा हा प्रत्यय कुठे येतो? षष्टी विभक्तीमध्ये येतो. त्यानंतर म्हणीतील या ठिकाणी काढलेला शब्द आहे कुडी तशी काय? कुडी तशी पडी, पुडी, जोडी का वेडी? या ठिकाणी बरोबर उत्तर होणार आहे कुडी तशी पुडी. काय रे? कुडी तशी पुडी. लक्षात ठेवायचे, पर्याय क्रमांक 2 नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 39 नंबरचं बघा, खालीलपैकी वाक्यात सर्वनामाचा प्रकार कोणता आहे? बघा, झाड कोणी लावली. तर ह्या ठिकाणी कोणत्या सर्वनामाचा प्रकार दिलेला आहे? प्रश्नार्थक आहे, सामान्य आहे, दर्शक आहे, संबंधी आहे. तर संबंधी त्याचं उत्तर होणार नाही, कारण की या ठिकाणी काही संबंधाचा हे नाही. दर्शक पण नाही, हा पण नाही आलेला. या ठिकाणी 2 ऑप्शन होते आपल्याकडं, पर्याय क्रमांक 3 आणि 4. तर याचं बरोबर उत्तर आहे सामान्य दिसतं का? काही सामान्य नामाचं काही दिसतं आहे तर नाही. तर या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह दिसतं आहे. तर ह्या सर्वनामाचा कोणता प्रकार आहे? प्रश्नार्थक सर्वनाम. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, 40 नंबरचा प्रश्न आहे. याचं बरोबर उत्तर सांगितलं आहे स्वरांपैकी संयुक्त स्वर ओळखायचा आहे. संयुक्त स्वर कोणता आहे याच्यापैकी तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला माहिती आहे संयुक्त स्वर किती आहे? ए, ओ, औ हे संयुक्त स्वर आहे. तर ह्या ठिकाणी ओ पाहिजे. ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 नंबरचं बरोबर उत्तर होईल. याला ओ करा. पर्याय क्रमांक बरोबर 3 नंबरचं उत्तर आहे. त्यानंतर या ठिकाणी 41 नंबरचा प्रश्न बघा,
खालील विधानातील अव्यय ओळखायचा आहे तुम्हाला. खाली एक विधान दिलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला अव्यय ओळखायचं आहे. ह्या ठिकाणी बघा, मी डॉक्टर झालो असतो परंतु, बघा ह्या ठिकाणी परंतु आलेलं आहे, मला भरपूर मार्क्स मिळालेले नाही. हे जे आहे हे कोणत्या अव्ययाचं प्रकार आहे? शब्दयोगी अव्यय दिसतो का? नाही. शब्दयोगी अव्यय होणार नाही या ठिकाणी. शब्दयोगी केवळ प्रयोगी नाही. भावना उत्कट होते का काही मनातली? नाही. आता ह्या ठिकाणी आलेलं आहे उभयनवी अव्यय आणि केवळ क्रियाविशेषण अव्यय. तर बघा या ठिकाणी याचं बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 3 उभयनवी अव्यय. ह्या ठिकाणी परंतु हे जे यूज केलेलं आहे हे उभयनवी अव्ययाचा प्रकार आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी समोरचा प्रश्न आहे, खाली अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार सांगायचा आहे. वाघ हा धूर्त प्राणी आहे. वाघ हा कसा आहे रे? धूर्त प्राणी आहे. ह्या ठिकाणी जे प्राणी आहे हे कसं आहे? सामान्यवाचक नाम आहे, धर्मवाचक नाम आहे का विशेष नाम आहे हे सांगायचं तुम्हाला. त्याचं बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 3 नंबरचं सामान्यवाचक नाम आहे, प्राणी आहे. त्यानंतर बघा वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ शोधायचा आहे. तर 40 नंबरचा प्रश्न बघा, गर्भगळीत होणे. गर्भगळीत होणे म्हणजे काय? घाबरणे, पळणे, सैरावर धावणे का बसून राहणे? तर याचं बरोबर उत्तर आहे गर्भगळीत होणे म्हणजे काय रे? घाबरणे, खूप घाबरणे. लक्षात ठेवायचं आहे गर्भगळीत होणे म्हणजे काय? घाबरणे. त्यानंतर सतेज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. सतेज, सतेजचा विरुद्धार्थी शब्द होईल निस्तेज. लक्षात ठेवायचं आहे सतेजचा विरुद्धार्थी शब्द होणार आहे निस्तेज. त्यानंतर 45 नंबरचा प्रश्न बघा, चाकूमुळे. बघा या ठिकाणी विचारलेलं आहे मुळे हे कोणत्या प्रकारचं अव्यय आहे? बघा चाकूमुळे हे जे आहे मुळे दिसतं तुम्हाला. चाकूमुळे हे कोणत्या प्रकारचं अव्यय आहे? तर हे आहे शब्दयोगी अव्यय. म्हणजे काय रे? शब्दाला जोडून आलेलं आहे मुळे. चाकूमुळे हे लक्षात ठेवायचं आहे शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे. त्यानंतर उष्णता शब्दातील लिंग ओळखायचं आहे. या ठिकाणी उष्णता शब्दातील लिंग कोणतं आहे? पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे. आपण कसं म्हणतो? ती उष्णता म्हणतो का तो उष्णता म्हणतो का ते उष्णता म्हणतो का तो ती, हे दोन्हींना उभयलिंगीनं वापरतो. तर बघा ह्या ठिकाणी मराठीमध्ये 3च लिंग आहे आपले, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि एक नपुसकलिंगी. उभयलिंगी नाही, लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी याचं उत्तर सांगितलं नाही अजून. 46 नंबरचं बरोबर उत्तर आहे बघा, ती उष्णता म्हणतो आपण. किती उष्णता आहे तिथे? ती उष्णता. तो उष्णता म्हणतो का? नाही. तर त्याचं बरोबर उत्तर आहे स्त्रीलिंगी, ती उष्णता. त्यानंतर 47 नंबरचा प्रश्न आहे ग्रामगीता. बघा ह्या ठिकाणी आता आपण ह्याच्यात काय प्रश्न मराठी व्याकरण प्लस GK GSचे पण आहे, म्हणजे टोटल 50 प्रश्न आहे याच्यामध्ये. मधले जे मॅथचे वगैरे काही प्रश्न याचे बुद्धिमत्ताचे प्रश्न, मॅथ बुद्धिमत्ता त्याचे आपण स्किप करणार आहे. आपण फक्त GK आणि मराठी या ठिकाणी कव्हर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. त्या ठिकाणी बघा 47 नंबरचा प्रश्न आहे ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक संत तुकडोजी महाराज आहे, हे सगळ्यांना माहीतच आहे. त्यानंतर बघा भाववाचक नाम नसलेला. बघा नसलेला शब्द ओळखायचा आहे. बघा ह्या ठिकाणी शांती हा भाववाचक नाम आहे ना? बरोबर, हा पण आहे. त्यानंतर प्रेस पण आहे भाववाचक नाम. नंतर खंत पण भाववाचक नाम आहे. तर या ठिकाणी संत हा जो शब्द आहे हा भाववाचक शब्द नाही आहे, लक्षात ठेवायचं आहे. 48 नंबरचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नंबरचं. बघा अनुराग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. अनुराग म्हणजे काय रे? राग, सहकार्य, मैत्री का वात्सल्य? तर बघा अनुराग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे राग, लक्षात ठेवायचं आहे. अनुराग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय रे? राग, लक्षात ठेवा. त्यानंतर 50 नंबरचा प्रश्न बघा, मुलाने आंबे खाल्ले. बघा मुलाने आंबे खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. मुलाने आंबे खाल्ले. बघा ह्या ठिकाणी कर्त्याला ह्या ठिकाणी काय रे? प्रत्यय आहे. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही. म्हणजे याचं बरोबर उत्तर काय होईल रे? तर कर्माला प्रत्यय. ज्या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय आहे त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग नसतो, लक्षात ठेवायचं आहे. आणि ज्या ठिकाणी कर्माला प्रत्यय नाही तर त्या ठिकाणी 100% कर्मणी प्रयोग असतो, लक्षात ठेवायचं. कर्त्याला प्रत्यय ह्या ठिकाणी कर्माला प्रत्यय नाही तर कर्मणी प्रयोग. ह्या ठिकाणी जर कर्माला प्रत्यय असतं आणि याला प्रत्यय नसतं, कशाला? मुलांना कर्त्याला प्रत्यय नसतं तर या ठिकाणी आपण कर्तरी प्रयोग, लक्षात ठेवायचं आहे. कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा आहे? ज्या ठिकाणी कर्माला प्रत्यय नाही तर तो कर्मणी प्रयोग, ज्या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय नाही तो कर्तरी प्रयोग, लक्षात ठेवायचं आहे. ह्या ठिकाणी बरोबर उत्तर होणार आपलं कर्मणी प्रयोग, कारण की ह्या ठिकाणी आंबे याला काय आहे रे? प्रत्यय नाही आहे. त्यानंतर 51 नंबरचं बघा, खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन आहे? तर पितळखोळा जी लेणी आहे ही कशी आहे रे? सर्वात प्राचीन लेणी आहे पितळखोळा, लक्षात ठेवा. 4 नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? झेलम नदी वाहते उलर सरोवरातून. काय रे? उलर सरोवरातून झेलम नदी वाहते. त्यानंतर रंग माझा वेगळा हा काव्य संग्रह कोणाचा आहे? बघा 53 नंबरचा प्रश्न बघा, रंग माझा वेगळा हा काव्यप्रकार काव्य संग्रह कोणाचा आहे?
तर हा जो काव्यसंग्रह हा आहे सुरेश भट यांचा. कोणाचा आहे रे? सुरेश भट यांचा. त्यानंतर समोरचं बघा, भारत व मंगोलिया यांच्यामधील सैन्य अभ्यास कोणता आहे? भारत आणि मंगोलिया या दोन देशादरम्यान सैन्य अभ्यास झालेला आहे. तर त्या सैन्य अभ्यासाचं नाव काय आहे रे? ऑपरेशन डेझर्ट हे का नोमॅडिक एलिफंट आहे का कूल ब्रिज आहे का रेड फ्रंट आहे? तर याचं बरोबर उत्तर होणार आहे नोमॅडिक एलिफंट. काय रे? भारत आणि मंगोलिया, इंडिया व्हर्सेस मंगोलिया, लक्षात ठेवायचं आहे. इंडिया व्हर्सेस मंगोलिया हा जो अभ्यास आहे हा नोमॅडिक एलिफंट हा अभ्यास आहे. त्यानंतर बघा सैन्य अभ्यास असतो तो. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी जसं की मैत्री शक्ती भारत श्रीलंकामध्ये होतो. त्यानंतर डस्टलिक वगैरे डेझर्ट वगैरे हे बरेच युद्ध अभ्यास आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी बघा नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? करंटचा प्रश्न आहे. या ठिकाणी करंट अफेअर पण आपण कव्हर करण्यात आले. बघा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोण याच्यात? उमा राज आहे, उषा शर्मा आहे, सुजाता सैनिक आहे, तर रश्मी शुक्ला आहे. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नंबरचा सुजाता सैनिक ह्या काय रे? महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर देशातील बघा 56 नंबरचा प्रश्न बघा, देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या ॲसॉल्ट रायफलचे नाव काय आहे? तर बघा देशातील पहिली स्वदेशी बनावटीची ॲसॉल्ट रायफल आहे तर तिचं नाव आहे उग्रम. काय नाव आहे तिचं? उग्रम. लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक 1 नंबरचं उग्रम हे तिचं नाव आहे. देशातील स्वदेशी आहे ही ॲसॉल्ट रायफल. त्यानंतर 57 नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी आहे, स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कुठे उभारण्यात आला आहे? बघा स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस हा जो स्टॅच्यू उभारण्यात आलेला आहे तर तो तेलंगणा राज्यात उभारण्यात आलेला आहे. कुठे? सोशल ऑफ जस्टिस स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कुठे उभारण्यात आलेला आहे? तेलंगणा. सॉरी याचं उत्तर हे करा आंध्र प्रदेशमध्ये आहे. थोडं मिस्टेक झाली आपल्याकडं. याचं बरोबर उत्तर आंध्र प्रदेश करा. स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस आंध्र प्रदेश या राज्यात उभारण्यात आलेला आहे. त्यानंतर 58 नंबरचा प्रश्न बघा, करंटचा प्रश्न आहे समोरील. 2024मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वोत्तम पुरस्कार दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळाला आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर हा मिळालेला आहे संदीप रेड्डी वांगा यांना. कोणाला रे? संदीप रेड्डी वांगा यांना जो आहे 2024चा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे सर्वोत्तम दिग्दर्शक म्हणून. त्यानंतर बघा महाराष्ट्र पोलिसांचा ध्वजामध्ये हे पारंपरिक चिन्ह असते. कोणतं असतं रे? तर पंचकोनी तारा. लक्षात ठेवायचं आहे पंचकोनी तारा हा जे आहे महाराष्ट्राच्या ध्वजामध्ये पारंपरिक चिन्ह असतं पंचकोनी तारा. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 60 नंबरचा प्रश्न बघा, महाराष्ट्र पोलिसातील C60 हे जे C60चं काय विचारलेलं आहे त्या ठिकाणी? C60 ही जी फोर्स आहे हिचं विचारलेलं आहे त्यांनी ब्रीदवाक्य विचारलेलं आहे C60चं. तर याचं ब्रीदवाक्य आहे C60चं वीरभाग्य वसुंधरा. काय रे? वीरभाग्य वसुंधरा हे जे आहे C60चं काय रे? ब्रीदवाक्य आहे. त्यानंतर वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे पालघर जिल्ह्यात आहे. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर 62 नंबरचा भावार्थ रामायण कोणाला लिहिलेलं आहे? तर संत एकनाथ यांनी काय केलेलं आहे रे? भावार्थ रामायण लिहिलेलं आहे. त्यानंतर 63 नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी, बारसू रिफायनरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? बारसू रिफायनरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? तर बारसू रिफायनरी हा जो प्रकल्प आहे हा रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्तावित आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहे बुद्धिमत्ताचे, हे आपण काय सोडवणार नाही, आपण जीकेचे प्रश्न कव्हर करणार या ठिकाणी. जीकेचे ह्या ठिकाणी जीकेचा प्रश्न आला बघा 69 नंबरचा. त्यानंतर जेवढे काही उरलेले तेवढे आपण घेऊन टाकू. डायनामो काय निर्माण करतो? बघा डायनामो काय करतो रे? यांत्रिक ऊर्जेचं काय करतो? विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करतो. काय? यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर म्हणजे थोडक्यात काय? विद्युत निर्मिती करतो, म्हणजे विद्युत ऊर्जा या ठिकाणी प्रोड्यूस करतो, निर्माण करतो. बघा कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो रे? सर्वांना माहीत असेल रेबीज नावाचा रोग होतो कुत्रा चावल्यामुळे. कोणता रोग होतो? कुत्रा चावल्यामुळे रेबीज नावाचा रोग होतो. लक्षात ठेवायचं रेबीज नावाचा. त्यानंतर बघा महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण होती? तर बघा महाराष्ट्राची ह्या ठिकाणी महाराष्ट्राची विचारलेली आहे त्यामुळे प्रश्न गांभीर्यपूर्वक या ठिकाणी लक्षपूर्वक आहे का? तर विजया लक्ष्मी पंडित ही जी आहे महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल होती. कोण होती? विजया लक्ष्मी पंडित. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाना असणारा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाना असणारा जिल्हा कोणता आहे? 72 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपण काय घेतले नाही काय? 72 पर्यंत आलो आहे आपण, नंतर तिकडे कव्हर केलं वाटतं काय आपण प्रश्न. बघा या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाना असणारा जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर करायचं उत्तर.
अहमदनगर पण, आणि सेकंड नंबरचं करा बीड. दोन्ही पण हे लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शनमध्ये जे असलं ते तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे, अहमदनगर आणि बीड. या ठिकाणी बघा, या ठिकाणी खूप लंबा व्हावं लागला व्हिडिओ. हे मॅथचे प्रश्न आहे 90-91पर्यंत, हे 92पर्यंत बघा, 92 ते 100पर्यंत लास्टचे. आता एवढे प्रश्न आपण बघून घेऊ जी केचे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खालीलपैकी सर्वात उंच डोंगर रांग कोणती आहे? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात उंच जी डोंगर रांग आहे ती कोणती आहे? तर ती डोंगर रांग आहे अजिंठा डोंगर रांग. ही जी आहे संभाजीनगर जिल्ह्यातील काय रे सर्वात उंच विचारलेलं आहे डोंगर रांग आहे. हिमृशाली खालीलपैकी कशाने बनवतात? बघा, ताग, फक्त रेशीम, फक्त कॉटन, तर रेशम आणि कॉटन हे दोन्ही मिळून बनवली जाते. तर बघा, ह्या ठिकाणी रेशम आणि कॉटनचा दोन्हीचा म्हणजे रेशमी धागा आणि कॉटन कापूस ह्या दोन्हीपासून काय केलेलं आहे तर हिमृशाल बनवलेल्या जाते. त्यानंतर बघा, छत्रपती संभाजीनगर शहरातील भडकल गेट हे कोणी बांधले? काय रे भडकल गेट हे कोणी बांधले? बघा, ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, निजामनं बांधलं का मलिक अंबर का औरंगजेब का शहा आलमने बांधलेलं आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे मलिक अंबरने. भलकम जे गेट आहे, भडकल जे गेट आहे हे बांधलेलं आहे मलिक अंबर यांनी. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे एकूण वनक्षेत्र किती टक्के आहे? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे एकूण वनक्षेत्र आहे 9.03. किती रे 9.03 एवढं छत्रपती संभाजीनगरचं काय आहे रे वनक्षेत्राचं पर्सेंटेज आहे. त्यानंतर 96 नंबरचा प्रश्न बघा, रामकृष्ण मिशनची या ठिकाणी तुम्हाला स्थापना विचारलेली आहे. कधी झालेली आहे रामकृष्ण मिशनची स्थापना? तर ती झालेली आहे 1800 किती रे 96 नंबरचा प्रश्न दिसत आहे तुम्हाला. तर रामकृष्ण मिशनची स्थापना झालेली आहे 1897 साली. काय रे 1897 साली जी आहे रामकृष्ण मिशनची स्थापना झालेली आहे. त्यानंतर आर्य समाजाचे संस्थापक कोण आहे? तर स्वामी दयानंद सरस्वती हे जे आहे रे हे आर्य समाजाचे काय आहे रे संस्थापक आहे. त्यानंतर 98 नंबरचा प्लासीची लढाई कधी काय झाली? 1757 साली जी आहे ती प्लासीची लढाई झालेली आहे. आणि 1764 साली काय झालेली आहे रे बक्सरची लढाई ह्या ठिकाणी लढण्यात आलेली आहे. त्यानंतर बंगालचं जे गॅजेट आहे द बंगाल गॅजेट वृत्तपत्राचे संपादक कोण आहे? तर बंगाल गॅजेट वृत्तपत्राचे संपादक आहे जेम्स सिक्की. लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक जे आहे तुमचं ह्या ठिकाणी 2 नंबरचं बरोबर उत्तर आहे. जेम्स सिक्की हे जे आहे हे बंगाल गॅजेटचे काय रे संस्थापक आहे. त्यानंतर 100 नंबरचा प्रश्न आहे शेवटचा. या ठिकाणी खालीलपैकी कोण सारंगी वादक आहेत? 100 नंबरचा खालीलपैकी कोण सारंगी वादक आहे? तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे रमेश मिश्रा हे जे आहे पंडित रमेश मिश्रा हे काय रे सारंगी वादक आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला म्हटलो की 50 प्रश्न या ठिकाणी मी कवर करून घेणार आहे. जी केचे 25 आणि मराठीचे 25. तर ह्या क्वेश्चन पेपरमध्ये जवळपास 25च्या पेक्षा पण मराठीचे प्रश्न होते. 25 प्लस मराठीचे 25 प्लस या ठिकाणी जी केचे प्रश्न होते. टोटल जर बघितलं तर एकंदरीत आपण 60 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.